चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. युनिट 2.4 अँड द टायटल ऑफ दिस युनिट इज प्लीज लिसन. बघा, मी इथे सर्कल केलं आहे बघा. प्लीज लिसन. प्लीज म्हणजे कृपया, लिसन म्हणजे टू लिसन मीन्स ऐकणे, बरोबर. कृपया ऐका असा अर्थ आपल्या या कवितेच्या टायटलचा होतो, शीर्षकचा होतो. आता नेहमीप्रमाणे कोणताही लेसन किंवा कविता सुरू करण्या अगोदर आपल्याला चिटचॅट ॲक्टिव्हिटी असते बघा. मी आता इथे सर्कल करतो. ही चिटचॅट ॲक्टिव्हिटी असते, म्हणजे वर्गात आपण असतो तर काही प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि त्याचे उत्तर तुम्ही देत असतात. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट मेक्स यू. काय आहे इथं पहिला प्रश्न? व्हॉट मेक्स यू लाफ, म्हणजे तुम्हाला कशामुळे हसू येतं. मग दुसरा प्रश्न आहे, व्हॉट मेक्स यू अँग्री. तुम्हाला राग कशामुळे येतो. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट मेक्स यू सॅड. तुम्ही दुःखी कसे होतात, का होतात. आणि चौथा प्रश्न आहे, व्हॉट मेक्स यू हॅपी. तुम्हाला आनंद केव्हा होतो, कशामुळे तुम्हाला आनंद होतो. तर अशा प्रकारचे लहान लहान प्रश्न आहेत की त्याची उत्तरं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कशामुळे हसतात, तुम्ही कशामुळे आनंदित राहतात, तुम्ही कशामुळे दुःखी होतात, तुम्हाला कशामुळे राग येतो. तर अशा प्रकारची ही कविता आहे, हिचं टायटल आहे. मी आता पुढे सरकवतो आहे. आता याच्या बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या वर्गात घेण्याच्या आहेत, परंतु आपण आता प्रत्यक्ष पान नंबर 51 काढा आणि पान नंबर 51वरती आपण कविता पाहणार आहोत. मी आधी कविता मोठ्याने वाचतो आणि तुम्हीसुद्धा नीट लक्ष देण्याचा प्रयत्न करा. हां, कठीण शब्द असतील, नवीन शब्द असतील, मी त्याच्याखाली अंडरलाईन करेन. आता सुरुवातीला मी फक्त वाचतो. हां, नीट लक्ष द्या प्रत्येक ओळीवर. तुम्ही प्रत्येक ओळीवरती तुम्ही लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला तो कठीण शब्द कसा उच्चारतात, त्याचा अर्थ कसा असतो हे तुम्हाला माहीत होईल. तर कवितेचं टायटल आहे प्लीज लिसन. वेन आय आस्क यू टू लिसन टू मी and you start giving me advice, have you not done what I ask? When, आता second stanza, when I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. पुढचा तिसरा स्टांजा आहे, when I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. पुढचा स्टांजा आहे, listen, all I ask is that you listen, don't talk or do, just hear me. Advice is cheap, 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. पुढचा स्टांजा आहे, and I can do for myself, I am not helpless, maybe discouraged and faltering but not helpless. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. नवीन शब्द आला आहे बघा, inadequacy. पुढच्या पानावरती आहे, पेज नंबर 52वरती. बट वेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील वॉट आय फील, नो मॅटर हाऊ इररॅशनल. नवीन शब्द आला आहे, नो मॅटर हाऊ इररॅशनल, देन आय कॅन स्टॉप trying to convince you and get about this business of understanding what is behind this irrational feeling. And when that is clear, the answers are obvious and I don't need advice. Irrational feelings make sense when we understand what is behind them. Perhaps, आता हा स्टांजा बघा, perhaps that's why prayer works sometimes for some people, because God is mute and he doesn't give advice or try to fix things. God just listens and lets you work it out for yourself. So please listen and just hear me, and if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. कवींचं नाव आहे इथं, कवींचं नाव दिलं, कवितेच्या शेवटी कवींचं नाव दिलेलं असतं बघा. मी सर्कल केलं आहे. आता या ठिकाणी कवींचं नाव काय? ऑथर अननोन. ऑथर म्हणजे ही कविता त्याने लिहिली तो, आणि अननोन म्हणजे अनोळखी, म्हणजे ही कविता कोणी लिहिली आहे ते त्यांचं नाव, आपल्याला कवींचं नाव माहीत नाही. तर
अशा प्रकारे ही कविता मी मोठ्याने वाचलेली आहे. आता प्रत्यक्ष कविता शिकायला सुरुवात करू. बघा, पहिला स्टांजामध्ये काय तुम्हाला आधीच बोललो, स्टांजामध्ये म्हणजे कडवं. इंग्लिशमध्ये कडव्याला स्टांजा म्हणतात, बरोबर. तर पहिल्या स्टांजामध्ये काय म्हणतात, पहिल्या कडव्याला काय म्हणतात बघा, कवी काय म्हणतात, वेन आय आस्क यू टू लिसन टू मी. या कवितेमध्ये कवी जो आहे ना एक लहान मुलगा आहे बरं का, आणि ते आपल्याशी म्हणतात काय म्हणतात, वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू स्टार्ट गिविंग ॲडवाईस, यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस, यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क. कवी असं म्हणतात की मी तुम्हाला कधी काही विचारलं असेल, वेन आय आस्क यू टू लिसन टू मी, तुम्हाला मी जर सांगितलं की माझं ऐका, कवी म्हणतात की ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो माझं ऐका आणि तुम्ही माझं ऐकायचं सोडून उलट मला सल्ला द्यायला लागतात, मला शिकवायला लागतात. यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क, म्हणजे मी जे काही विचारलं आहे त्याचं तुम्ही प्रश्नाचं उत्तर देत नाही आहे. माझी शंका काय आहे, माझं ऐकून तरी घ्या, असं कवी म्हणतात. आणि माझा न ऐकताच तुम्ही तुमचा सल्ला द्यायला सुरुवात करतात. पुढचं कडवं काय, वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू बिगिन टू टेल मी वाय आय शुडंट फील दॅट वे, यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स. कवी असं म्हणतात की मी तुम्हाला जेव्हा सांगतो की माझं ऐकून घ्या आणि तुम्ही मला सांगतात की यू बिगिन टू टेल मी वाय आय शुडंट फील दॅट वे, आणि तुम्ही मला म्हणतात की तू अशा पद्धतीने वागत नाही, तू तशा पद्धतीने वागत नाही, तू माझ्या सांगितल्याप्रमाणेच तू ऐकायला पाहिजे, आलं लक्षात. अँड यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स, म्हणजे तुम्ही न ऐकताच तुम्ही मला अशा प्रकारे सल्ला देत असतात. पुढचा स्टांजा जो आहे, वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम, तुम्ही माझ्या समस्या सोडवल्या पाहिजेत. यू हॅव फेल्ड मी स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम, म्हणजे माझ्या समस्या काय आहेत, माझ्या अडचणी काय आहेत ह्या तुम्ही समजून तर घ्या, या उलट तुम्ही मला सल्ला द्यायला लागतात की तू असं करायला पाहिजे, तू तसं करायला पाहिजे. आपण या ठिकाणी एकूण 3 कडवे पाहिलेले आहेत. पुढच्या तासाला पुढची आपण कविता पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही ही कविता पुन्हा वाचून ठेवायची. नवीन शब्द आलेले आहेत, कठीण शब्द आहेत, त्यांच्याकडे अंडरलाईन करून ठेवा. मी पुढच्या तासाला या कठीण शब्दांचा उच्चार आणि अर्थ तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. टेक केअर, स्टे होम, स्टे सेफ.